पुणे विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विक्रम काकडेंच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालाय। शरद पवारांच्या पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं मवियामध्ये वादाचा वणवा पेटला। पुण्यामध्ये पाठीत खंजीर खुपसण्यात आलाय, त्यामुळे मवियातनं बाहेर पडावं असं मी वरिष्ठांना सांगितलंय, अशी थेट मागणी ठाकरेंच्या पक्षाचे वसंत मोरेंनी केली आहे। तर शरद पवार पक्षाने विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केलेला पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। काही वेळाने श्रीकांत पाटील यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली। घोडेबाजार टाळण्यासाठी पवारांनी पाटील यांना माघार घेण्याची सूचना केली, मात्र सुप्रिया सुळेंना याची कल्पना असूनही त्यांनी मित्रपक्षांना याची माहिती दिली नसल्याचं कळतंय। अखेर अवघी काही मिनिटं बाकी असताना पाटील यांनी मागच्या दाराने जाऊन अर्ज मागे घेतला। हेच सगळी गणितं आम्ही महानगरपालिकेत अनुभवलेली आहेत। आता मला वाटतं की हे राज्याच्या समोर पहिल्यांदा आलं, परंतु महानगरपालिकेत 4-5 महिन्यापूर्वी ज्यावेळेस ह्या निवडणुका झाल्या त्यावेळेसपासून मी हे अनुभवतोय। मी स्वतः वारंवार त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की यांच्याबरोबर आघाडी नकोच आहे, कारण हे भाऊबंदकीचं करणार असताल तुम्ही। त्यावेळेस महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्ही 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आला, तुमची भाऊबंदकी बाहेर आली। आता सुद्धा जर तुम्ही तुमची भाऊबंदकी करणार असेल तर मला वाटतं की तुमच्या भाऊबंदकीचा त्रास होते ना आम्हाला। तर मला वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुकांपासून हे विश्वासघात करण्याचं काम चालू आहे याच्यामध्ये।